नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येय अधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 त्याचबरोबर गट ब आणि गट क पूर्व परीक्षा 2024 च्या अनुषंगाने जे सिलेबस पूर्ण करण्यासाठी सिरीज सुरू केली होती, ज्यामध्ये आपण प्रश्नोत्तराच्या माध्यमातून संपूर्ण सिलेबस कव्हर करत होतो। त्या सिरीजला फारसा काही प्रतिसाद मिळालेला नाही। बहुतेक विद्यार्थ्यांची इच्छा असेल की परीक्षा आधी काही दिवस आम्ही सर्व व्हिडिओ पाहू आणि अचानक आम्हाला त्या परीक्षेमध्ये यश मिळेल। तर मित्रांनो, तसं होत नसतं। संपूर्ण सिलेबस कव्हर करून आपल्याला संपूर्ण सिलेबस वेळोवेळी रिवाइज केला पाहिजे, तेव्हाच आपल्याला त्या परीक्षेमध्ये यश मिळवता येईल। परंतु जर तुमची इच्छा असेल की परीक्षा आधी काही दिवस आम्ही व्हिडिओ पाहू आणि आम्हाला यश मिळेल, तर तुम्ही त्या भ्रमात राहू नका। तर मित्रांनो, आपण ती सिरीज थांबवतोय आणि सुरू करतोय PYQ सिरीज, ज्यामध्ये आपण MPSC राज्यसेवा आणि MPSC अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या गट ब आणि गट क पूर्व परीक्षा या परीक्षांच्या PYQ ची सिरीज। यामध्ये आपण MPSC द्वारे घेतल्या गेलेल्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणार आहोत, जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये आलेले प्रश्न कोणते होते, कसे होते, त्याचबरोबर त्या प्रश्नासंबंधी इतर माहिती आपल्याला मिळेल। त्याचबरोबर कशाचा अभ्यास करायचा हे देखील समजून जाईल। त्याचबरोबर हा व्हिडिओ जो असेल तो संपूर्ण विश्लेषणात्मक असेल, जेणेकरून आपल्याला तो प्रश्न का बरोबर आहे आणि का चूक आहे हे आपल्याला समजेल। तर मित्रांनो, जर तुम्ही या परीक्षांसाठी तयारी करत आहात तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा। परंतु मित्रांनो, त्याच मित्रांसोबत शेअर करा जे मित्र या परीक्षेबाबत सिरियस असतील, आणि तुम्ही देखील सिरियस असाल तरच हा व्हिडिओ पूर्ण पहा। आणि याच प्रकारे स्टडी करण्यासाठी ध्येय अधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा। आता पुढे जाऊयात आणि पाहूयात प्रश्नपत्रिका। तर मित्रांनो, आजची प्रश्नपत्रिका आहे ती राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 ची आहे, जी परीक्षा 4 जून 2023 ला झालेली। तर मित्रांनो, आता वेळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। प्रश्न क्रमांक 1, पंडिता रमाबाईंनी रमाबाई असोसिएशनच्या अनुमतीने आपल्याला सल्ला देण्यासाठी एक सल्लागार मंडळ नेमले, त्यात खालीलपैकी कोणाचा समावेश होता? आता मित्रांनो, हा प्रश्न पंडिता रमाबाई यांच्याबद्दल आहे आणि रमाबाई असोसिएशन होती ती पंडिता रमाबाई यांनी रमाबाई रानडे यांच्या नावाने सुरू केली होती। तर मित्रांनो, याची स्थापना पंडिता रमाबाई यांनी 13 डिसेंबर 1887 ला कधी 13 डिसेंबर 1887 ला अमेरिकेमध्ये केली होती। आणि या संस्थेच्या अनुमतीने त्यांनी स्वतःला म्हणजे पंडिता रमाबाईंना सल्ला देण्यासाठी एक सल्लागार मंडळ नेमलं होतं, ज्यामध्ये होते न्यायमूर्ती रानडे, डॉक्टर RG भांडारकर, न्यायमूर्ती KT तेलंग, कृष्णाजी लक्ष्मण नुलकर इत्यादी। तर मित्रांनो, यामध्ये रानडे आहेत, भांडारकर आहेत, तेलंग आहेत, परंतु बापूहरी शिंदे नव्हते। म्हणजे आपलं उत्तर काय असेल? फक्त 1, 2 आणि 3 या तिघांचं सल्लागार मंडळ होतं। म्हणजे पर्याय क्रमांक 4 केवळ 1, 2, 3 हे आपलं उत्तर असेल। मित्रांनो, त्यामध्ये चौथे सदस्य कोण होते? कृष्णाजी लक्ष्मण नुलकर। मित्रांनो, जे विद्यार्थी इंग्लिश मीडियम मधून ही परीक्षा देणार आहेत त्यांनी या प्रश्नाचं भाषांतर खाली पाहू शकता। प्रश्न क्रमांक 2, इसवी सन 1918 साली मुंबईत कामगारांना पीपल्स युनियन ही संघटना स्थापन करण्याचा उपदेश कोणी केला होता? मित्रांनो, इसवी सन 1918 ला मुंबईमधील परळ येथे छत्रपती शाहू यांनी कामगारांची सभा बोलवली होती 10 नोव्हेंबर 1918 ला। तर या सभेमध्ये राजर्षी शाहू महाराजांनी मुंबईतील कामगारांना पीपल्स युनियन ही संघटना स्थापन करण्याचा उपदेश केला होता। आणि त्यानुसार मुंबई येथे बाबासाहेब बोले यांनी लोकसंघ म्हणजे पीपल्स युनियन या संस्थेची स्थापना केली। त्यामध्ये त्यांच्यासोबत रामचंद्र विठ्ठल वड्डेकर, परशुराम शिंदे, दामोदर सावराम यंदे, भास्कर जाधव, हरिश्चंद्र तालचेरकर इत्यादी होते। तर मित्रांनो, उपदेश कोणी केला होता? राजर्षी शाहू महाराजांनी। कधी? 10 नोव्हेंबर 1918 ला परळ येथे भरलेल्या कामगारांच्या सभेमध्ये। पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल। आणि स्थापना कोणी केली होती? पीपल्स युनियनची स्थापना कोणी केली होती? बाबासाहेब बोले यांनी। त्यांच्यासोबत कोण कोण होतं? रामचंद्र विठ्ठल वड्डेकर, परशुराम शिंदे, दामोदर सावराम यंदे, भास्करराव जाधव, हरिश्चंद्र तालचेरकर। लक्षात ठेवा। प्रश्न क्रमांक 3, ब्राह्मणेतर पत्रकारितेचे मुहूर्तमेढ रोवून चिपळूणकरांच्या महात्मा ज्योतिराव फुलेंवरील हल्ल्याचा बचाव आपल्या वृत्तपत्राद्वारे कोणी केला? मित्रांनो, ब्राह्मणेतर पत्रकारितेची मुहूर्तमेढ कोणी रोवली असा प्रश्न आहे। तर मित्रांनो, काय झालं होतं? त्यावेळी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याला आणि यांच्या साहित्यावर चिपळूणकरांची टीका होत होती। त्यांच्यावर चिपळूणकर टीका करत होते। तर या टीकेला उत्तर म्हणून कृष्णाजी भालेकर किंवा कृष्णराव भालेकर यांनी दीनबंधू नावाचं वृत्तपत्र सुरू केलं होतं। म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल। आणि यामधून त्यांनी फुलेंवरील हल्ल्याचा बचाव केला होता। तर मित्रांनो, हे जे वृत्तपत्र त्याने सुरू केलं होतं दीनबंधू, ते कधी सुरू केलं होतं? तर त्यांनी ते 1877 साली सुरू केलं होतं। आणि हेच दीनबंधू वृत्तपत्र सत्यशोधक समाजाचं
मुखपत्र देखील होतं. याची स्थापना सुरुवातीला पुणे या ठिकाणी करण्यात आली होती आणि नंतर ते मुंबई येथे हलवण्यात आलं होतं. प्रश्न क्रमांक 4, मालविका अग्निमित्र या प्राचीन नाटकात कोणत्या दोन राजघराण्याच्या वैवाहिक संबंधावर प्रकाश पडतो? तर मित्रांनो, मालविका अग्निमित्र हे नाटक आहे ते कालिदासाचं आहे आणि कालिदासाने हे नाटक शुंग सम्राट अग्निमित्र आणि विदर्भातील यज्ञसेन राजघराण्याची राजकन्या जी अग्निमित्राच्या राजवाड्यामध्ये दासी म्हणून राहत होती, त्यांच्या प्रेम संबंधाविषयी आणि वैवाहिक संबंधाविषयी हे नाटक आहे. म्हणून आपलं उत्तर काय असेल? एक शुंग आणि विदर्भ मध्ये यज्ञसेन राजघराणा. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. मित्रांनो, या नाटकामध्येच पुष्यमित्र शुंग यानं केलेल्या राजसूय यज्ञाचे देखील वर्णन करण्यात आलेलं आहे. कोणता यज्ञ होता? राजसूय यज्ञ. प्रश्न क्रमांक 5, वैदिक काळात व्यापारात विनिमयाचे माध्यम काय होते? मित्रांनो, वैदिक काळात व्यापारामध्ये 3 विनिमयाची साधनं किंवा 3 सुवर्ण नाणी वापरली जायची. त्यांचे नाव काय होते? निष्क, कृष्णाल आणि शतमान. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल 1, 2 आणि 3. तर मित्रांनो, गण आणि श्रेणी हे काय होते? तर विभाग होते. राज्याचे आणि समाज व्यवस्थेचे विभाग होते. प्रश्न क्रमांक 6, सेतू माधवराव पगडी यांच्या मते नाथपंथातील कोणत्या संताने शहारामजान हे नाव धारण करून सुफी संत निजामुद्दीन याच्याकडून इस्लाम धर्माची दीक्षा घेतली? हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील एक गूढ आहे. मित्रांनो, सेतू माधवराव पगडी हे इतिहासकार, तर यांच्या मते मित्रांनो कानिफनाथ जे आहेत ते 15व्या शतकातील होते आणि ते सुफी संत निजामुद्दीन याचे शिष्य होते. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल कानिफनाथ. प्रश्न क्रमांक 7, खालील घटनांची योग्य क्रमाने मांडणी करा. मित्रांनो, या ठिकाणी पहा, योग्य क्रमाने म्हणजे कालानुक्रमे मांडणी करायची आहे. श्वेतपत्रिका, श्वेतपत्रिकांना इंग्लंडमध्ये सुरुवात झाली होती 1922 ला, परंतु भारतामध्ये ती 1940 दशकामध्ये मांडली गेली. म्हणून या ठिकाणी 1940 असं लिहून ठेवूया. नंतर पुणे करार 1932 ला महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झाला होता. या पुणे करारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित मदन मोहन मालवीय, मुकुंद रामराव जयकर, सी राजगोपालाचारी इत्यादींनी सह्या केल्या होत्या. आता मित्रांनो, नेहरू अहवाल 1928 ला मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली मांडण्यात आला होता आणि जवाहरलाल नेहरू या नेहरू अहवालाचे सचिव होते. आणि मित्रांनो, धारासणा सत्याग्रह हा 1930च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळी दरम्यान झाला होता आणि तो मे 1930 ला झाला होता आणि याचं नेतृत्व केलं होतं सरोजिनी नायडू यांनी. म्हणजे या ठिकाणी 1930. क्रम कसा असेल? 28, 30, 32, 40 म्हणजेच 3, 4, 2, 1 हे आपलं उत्तर असेल. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 8, पुढील वाक्ये टिंबटिंबे यांच्याविषयी आहेत. मित्रांनो, वाक्य वाचून व्यक्ती ओळखायचे आहे. महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर पाठ्यपुस्तके तयार केली. गणित आणि शास्त्रावर त्यांनी शून्यलब्धी हे पुस्तक मराठीतून लिहिले आणि केशवराव भावरकरांनी त्यांचे चरित्र लिहिले आहे. मित्रांनो, शून्यलब्धी म्हटलं की नाव आठवलं पाहिजे बाळशास्त्री जांभेकर. त्यांनी गणितावर शून्यलब्धी नावाचं पुस्तक लिहिलं. त्याचबरोबर शालेय पाठ्यपुस्तकं देखील त्यांनी लिहिलेली आहेत. तर मित्रांनो, त्यांनी नीतिकथा, इंग्लंड देशाची बखर, इंग्रजी व्याकरणाचा संक्षेप, हिंदुस्थानचा इतिहास, शून्यलब्धी गणित इत्यादी पुस्तके लिहिली आहेत. म्हणजे या ठिकाणी ही सर्व विधानं बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल आहेत. म्हणून आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3. त्यांच्याबद्दल बेसिक माहिती काय? जन्म 6 जानेवारी 1812 ला पोंभुर्ले या ठिकाणी झाला आणि मृत्यू हा 18 मे 1846 ला मुंबई या ठिकाणी झालेला आहे. आणि ते मराठीतील पहिले पत्रकार, मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू करणारे व्यक्ती आहेत. तर मित्रांनो, मराठीतील पहिलं वृत्तपत्र कोणी सुरू केलं होतं? बाळशास्त्री जांभेकर यांनी. आणि त्यांनी ते कधी सुरू केलं होतं? तर 6 जानेवारी 1832 ला त्यांनी दर्पण नावाचं वृत्तपत्र सुरू केलं होतं. कोणतं? दर्पण नावाचं वृत्तपत्र त्यांनी 6 जानेवारी 1832 ला सुरू केलं होतं आणि जे मराठीतील पहिलं वृत्तपत्र होतं. प्रश्न क्रमांक 9, पुढील राजकीय संघटनांचा कालानुक्रमे योग्य क्रम लावा. आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, कालानुक्रमे योग्य क्रम लावायचा आहे. पुणे सार्वजनिक सभेची स्थापना 2 एप्रिल 1870 ला न्यायमूर्ती म. गो. रानडे आणि त्यांच्यासोबत गणेश वासुदेव जोशी यांनी केली होती. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना फिरोजशाह मेहता, के.टी. तेलिंग आणि बद्रुद्दीन तय्यबजी यांनी 1885 साली केली होती. मद्रास महाजन सभेची स्थापना 1884 साली करण्यात आली होती आणि इंडियन असोसिएशनची स्थापना सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंदमोहन बोस यांनी 1876 ला केली होती. 20 सप्टेंबर 1876. म्हणजे या ठिकाणी क्रम पहा, 70, 76, 84, 85 म्हणजेच 1, 4, 3, 2, 1, 4, 3, 2 म्हणजेच
ड क ब असं आपलं उत्तर असेल. ड क ब असलेला पर्याय कोणता आहे? पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणता निर्णय साबरमती कराराने घेण्यात आला? मित्रांनो, साबरमती करार हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि ब्रिटिश सरकार यांच्यामध्ये झाला होता. तर मित्रांनो, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून कोण होते? मोतीलाल नेहरू. आणि ब्रिटिश सरकारकडून कोण होतं? तर सर तेज बहादूर सप्रू, व्ही एस श्रीनिवास शास्त्री इत्यादी. तर मित्रांनो, या करारामध्ये असं ठरवण्यात आलं होतं की मोतीलाल नेहरू आणि जयकर यांच्या समितीने मध्यवर्ती विधिमंडळाचे सदस्य निश्चित करावे. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. आणि साबरमती करारामुळे नेहरू अहवाल आणि साबरमती करार दोन्हींना अधिकृत मान्यता मिळाली होती. प्रश्न क्रमांक 11, इसवी सन 1934 मध्ये कर्षक संगम एक शेतकरी संघटना म्हणून खालीलपैकी कोणत्या प्रांतात स्थापन करण्यात आली? मित्रांनो, 1934 ला स्थापन झालेली कर्षक संगम ही संघटना आहे ती मलबारमध्ये म्हणजेच केरळमध्ये स्थापन करण्यात आली होती. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 12, दांडी यात्रेचा उल्लेख रामाचा लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा असे कोणी केले? मित्रांनो, दांडी यात्रा कधी झाली होती? तर दांडी यात्रा ही 12 मार्च 1930 ला सुरू झाली होती. कुठून सुरू झाली होती? साबरमती आश्रमातून. आणि पुढे 5 एप्रिल 1930 ला दांडी या ठिकाणी जाऊन संपली होती, म्हणून हिला दांडी यात्रा असं म्हटलं जातं. तर मित्रांनो, याला पंडित मोतीलाल नेहरू आणि डी जी तेंडुलकर यांनी काय म्हटलेलं आहे? तर रामाचा लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा असं म्हटलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. मित्रांनो, दांडी यात्रेला सविनय कायदेभंगाची चळवळ, त्याचबरोबर मिठाचा सत्याग्रह असं देखील म्हटलं जातं. या ठिकाणी महात्मा गांधी यांनी 24 दिवसात 386 किलोमीटर अंतर पार करून मीठ उचलून मिठावरील कराचा निषेध केला होता किंवा मिठाचा कायदा मोडला होता. प्रश्न क्रमांक 13, खालील विधाने कोणासंदर्भात आहेत? मित्रांनो, या ठिकाणी विधानापासून व्यक्ती ओळखायचे आहे. 1 धर्माची राजकारणापासून फारकत घेतली. 2 सती जाणाऱ्या शूर स्त्रियांच्या बाबत अलिप्ततेचे धोरण स्वीकारले. 3 बालविवाह थांबवणे व विधवा विवाहाला उत्तेजन दिले. 4 सामाजिक कायद्याबद्दल अंतिम निर्णय आपलाच असल्याचा दावा केला. मित्रांनो, या सर्व गोष्टी आणि या सर्व सुधारणा एकाच मुघल बादशाहाने केल्या होत्या आणि तो मुघल बादशाह होता अकबर. म्हणजे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. मित्रांनो, त्याचा जन्म 1542 चा आणि मृत्यू हा 1605 चा आहे. तर मित्रांनो, हा भारताचा 3रा मुघल सम्राट होता आणि याला अकबर आझम किंवा अकबर द ग्रेट असं म्हटलं जायचं. याचं पूर्ण नाव काय होतं? जलालुद्दीन मोहम्मद अकबर. त्यानं गुलामांची प्रथा बंद केली, गुलामांच्या खरेदी विक्रीवर बंदी घातली, विधवा विवाहासाठी कायदा पास केला, विधवांना वाटल्यास पुनर्विवाह करण्याची परवानगी देखील दिली होती. प्रश्न क्रमांक 14, खानदेशातील भिल्लांनी ब्रिटिश राजवटीस विरोध केला होता. कारण मित्रांनो, या ठिकाणी पहा, भिल्लांनी उठाव करण्याचं कारण काय होतं? तर जंगलतोड किंवा जंगलावर ब्रिटिशांनी घातलेले निर्बंध, आणि त्यामुळे भिल्लांनी उठाव केला होता. तर मित्रांनो, या ठिकाणी उत्तर भारतातील उठावाच्या घटनांपासून सातपुडा विभागातील भिल्लांना प्रेरणा मिळाली, हे बरोबर आहे. 1857च्या उठावाचा फायदा घेऊन भागोजी नाईक आणि काजीसिंग नाईक उठावात सामील झाले. मित्रांनो, हे भिल्लांचे नेते होते आणि यांनीच भिल्लांचं नेतृत्व केलं, म्हणजे हे देखील बरोबर आहे. काजीसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सरकारी खजिना व पोस्ट जाळले. बरोबर आहे मित्रांनो, काजीसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सरकारी खजिना लुटला आणि पोस्ट जाळला. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रातून ॲनी बेझंट यांनी होम रूल चळवळीबद्दलचे विचार मांडले? मित्रांनो, या ठिकाणी पहा, न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ ही 2 वृत्तपत्र आहेत, ते ॲनी बेझंट यांची होती आणि याच्यामधूनच त्यांनी होम रूल चळवळीबद्दलचे विचार भारतात सर्वदूर पसरवले, त्याचबरोबर विदेशात देखील पसरवले. म्हणून आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1 फक्त अ आणि ब. मित्रांनो, ॲनी बेझंट ह्या एक ॲनी बेझंट ह्या एक आयरिश महिला होत्या, परंतु त्या भारतामध्ये होम रूल लीग म्हणजे स्वतःचं शासन सुरू करण्याच्या प्रणेत्या मानल्या जातात. आणि 1917 ला झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनण्याचा मान देखील ॲनी बेझंट यांना मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 16, खालील विधाने पहा. अ, घातक कचरा मृदेमध्ये टाकल्यामुळे जैवविविधता कमी होते. मित्रांनो, घातक कचरा मृदेमध्ये टाकला तर त्याच्या विषारीपणामुळे त्या ठिकाणी जीवजंतूचा नाश होईल, म्हणजे जैवविविधता कमी होईल, हे बरोबर आहे. ब, नद्यांमध्ये वारंवार पूर येण्यामागे वृक्षतोड कारणीभूत आहे. मित्रांनो, नद्यामध्ये वारंवार पूर होतात त्यासाठी वृक्षतोड कारणीभूत आहे का? हो, बरोबर आहे मित्रांनो. कारण ज्यावेळी वृक्षतोड होईल तेव्हा जमिनीची धूप होईल आणि आणि जमीन वाहून जाईल आणि त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. तर क पहा, फ्रान्सिस्को मेन्स यांच्या ऊर्जा क्षेत्रातील कार्यामुळे त्यांना अमेझॉन गांधी म्हणून संबोधतात. तर मित्रांनो, फ्रान्सिस्को मेन्स हे काय आहेत? एक पर्यावरणवादी आहेत आणि यांच्या
पर्यावरणातील कार्यामुळे त्यांना अमेझॉन गांधी म्हणून ओळखलं जातं किंवा गांधी ऑफ द अमेझॉन असं म्हणून ओळखलं जातं. म्हणजे या ठिकाणी ऊर्जा क्षेत्रातील नाही तर पर्यावरण क्षेत्रातील, म्हणून आपलं उत्तर काय असेल, फक्त अ आणि ब बरोबर आहे तर क चूक आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 3 फक्त विधान अ आणि ब बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 17, मातीमधील नायट्रोजन खत जीवाणूद्वारे तोडल्यास टिंबटिंब मुक्त होते. मित्रांनो, आता या ठिकाणी पहा, मातीमध्ये नायट्रोजनवर 3 प्रकारच्या प्रक्रिया होतात. त्या ठिकाणी पहिली होते व्होलॅटायलायझेशन, ज्यामुळे अमोनियमचा अमोनिया वायू बनून बाहेर पडतो. दुसरं नायट्रिफिकेशन होतं, ज्यामुळे नायट्राईटचं नायट्रेट होतं. तर मित्रांनो, त्यानंतर डिनायट्रिफिकेशन होतं, म्हणजेच नायट्रोजन खत तोडलं जातं आणि डिनायट्रिफिकेशन झाल्यामुळे त्यातून नायट्रस ऑक्साईड म्हणजेच N2O हा बाहेर पडतो. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 18, ओझोन संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? अ, ओझोनला पृथ्वीचे रक्षण कवच म्हणतात. मित्रांनो, पृथ्वीभोवती एक आवरण आहे ज्याला ओझोन कवच म्हटलं जातं, म्हणून हे पृथ्वीचं रक्षण कवच आहे जे पृथ्वीच्या आत येणाऱ्या अतिनील किरणांना रोखतं. म्हणजे अ बरोबर आहे. ब पहा, 1985 मध्ये ओझोन थराला छिद्र असल्याचे स्पष्ट झाले. मित्रांनो, 1985 ला अंटार्क्टिका या ठिकाणी ओझोनला छिद्र असल्याचं स्पष्ट झालं होतं, म्हणजे हे बरोबर आहे. या ठिकाणी अंटार्क्टिका येथे असलेलं छिद्र आहे ते ब्राझील या देशाच्या 3 पट आहे. क, 16 सप्टेंबर हा जागतिक ओझोन दिवस म्हणून साजरा केला जातो. मित्रांनो, हे देखील बरोबर आहे. 16 सप्टेंबर हा दिवस दरवर्षी जागतिक ओझोन दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि ड, 1989 मध्ये ओझोन क्षयास कारणीभूत रसायन वापरावर बंदी घालण्यात आली. मित्रांनो, 1989 ला म्हणजेच 1980 दशकामध्ये ओझोनच्या क्षयास कारणीभूत होणाऱ्या CFC म्हणजे क्लोरोफ्लोरोकार्बनच्या वापरावर बंदी घालण्यात आली. म्हणजे या ठिकाणी अ, ब, क, ड ही सर्व विधाने बरोबर आहेत, म्हणून आपलं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी कोणता परिस्थितिकी मनोऱ्याचा प्रकार नाही? मित्रांनो, परिस्थिती मनोरा काय दाखवतो, तर ऊर्जेचं वहन दाखवतो. उत्पादकापासून भक्षकाकडे जाणारं ऊर्जेचं वहन दाखवतो. तर मित्रांनो, या ठिकाणी संख्येचा मनोरा, जैविक वस्तुमानाचा मनोरा आणि ऊर्जेचा मनोरा हे 3 त्याचे प्रकार आहेत. तर अन्नजाळी मनोरा हा याचा प्रकार नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. अन्नजाळी मनोरा हा परिस्थितिकी मनोऱ्याचा प्रकार नाही. प्रश्न क्रमांक 20, काही प्रजाती नष्ट झाल्या तर पर्यावरणावर गंभीर परिणाम करतात, त्यांना टिंबटिंब म्हणतात. तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, जसा की एखाद्या इमारतीचा पाया असतो त्याला काय म्हणतो आपण, की स्टोन म्हणतो किंवा पायाचा दगड म्हणतो. तर मित्रांनो, हा जर दगड नसेल तर इमारत ढासळेल. त्याचप्रमाणे पर्यावरणामध्ये एखादा विशिष्ट जीव नसेल किंवा एखादी विशिष्ट प्रजाती नसेल तर ते संपूर्ण पर्यावरण व्यवस्था ढासळेल. म्हणून या ठिकाणी त्या जीवाला किंवा त्या प्रजातीला काय म्हटलं जातं, की स्टोन असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 21, खालील आकृतीचे निरीक्षण करून खालीलपैकी कोणत्या मुळाक्षरांनी चंद्राचा 3/4 भाग प्रकाशित दर्शवला आहे हे नमूद करा. मित्रांनो, या ठिकाणी पहा, आकृती पाहिल्यावर आपल्याला कळेल की सूर्य या ठिकाणी असेल आणि किरण अशी पडत आहेत. तर या ठिकाणी आपल्याला 25% दिसेल, या ठिकाणी 0% दिसेल, या ठिकाणी देखील 0% दिसेल. त्याचबरोबर या ठिकाणी चंद्राचा 50% भाग दिसेल, या ठिकाणी चंद्राचा 50% भाग दिसेल, तर या ठिकाणी चंद्राचा 75% भाग दिसेल. म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो की या ठिकाणी 3/4 म्हणजे 75% भाग हा डी आणि एफ द्वारे दाखवला जाईल. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 22, पर्यावरण म्हणजे सजीवांच्या किंवा जीवसमूहांच्या जीवन, वाढ, विकास व मृत्यूवर परिणाम करणारी सर्व परिस्थिती, तिची कारके व त्यांचा प्रभाव होय. पर्यावरणाची ही व्याख्या कोणी केली? मित्रांनो, पर्यावरणाची ही व्याख्या आपल्याला विश्वकोशामध्ये पाहायला मिळते, युनिव्हर्सल विश्वकोशामध्ये पाहायला मिळते. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 23, पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात चुनखडक, जिप्सम आणि खनिज मिठाचे साठे वितरित झालेले आहेत. खालीलपैकी कोणती कारणे या खनिजांच्या साठ्यांच्या वितरणास कारणीभूत आहेत? मित्रांनो, या ठिकाणी कारण पहा, पर्मोकार्बोनिफेरस युगात पश्चिम राजस्थानचा भाग समुद्राच्या पाण्याखाली होता, त्यामुळे मित्रांनो त्या ठिकाणी खनिज संपत्ती मुबलक प्रमाणात आहे, हे बरोबर आहे. बी पहा, पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण कमी आहे. मित्रांनो, हे देखील बरोबर आहे. पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात हवामान उष्ण व कोरडे आहे. मित्रांनो, या ठिकाणी हवामान उष्ण व कोरडे आहे हे देखील उदाहरण आहे किंवा हे देखील कारण आहे, म्हणजे हे देखील बरोबर आहे. डी पहा, पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात वनाच्या दगडाखालील क्षेत्र अत्यल्प आहे. मित्रांनो, या ठिकाणी थोड्या प्रमाणात चूक झालेली आहे, या ठिकाणी वनाच्या दगडाखालील क्षेत्र अत्यल्प नाहीये. म्हणजे या ठिकाणी फक्त अ, ब, क हे आपली कारण असतील आणि ड हे कारण नसेल, म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 24, खालीलपैकी कोणत्या मृदेत लोह व बॉक्साईट खनिजाचे प्रमाण अधिक असते? मित्रांनो,
या ठिकाणी पहा आपल्याकडे बॉक्साईटचे साठे कोणत्या ठिकाणी आढळतात? सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आढळतात. आणि या ठिकाणी कोणत्या प्रकारची मृदा आढळते? तर त्या ठिकाणी जांभी मृदा आढळते. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. आणि जांभी मृदेला लाल रंग कशामुळे होतो? लोहामुळे येतो. तर त्यामध्ये शशीधरपणा कशामुळे येतो? तर बॉक्साईटच्या खनिजामुळे किंवा बॉक्साईटच्या ओरमुळे, जे की पुढे ॲल्युमिनियम बनवण्याच्या कामामध्ये उपयोगी येतं. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. म्हणजे आपण काय म्हणू शकतो? जांभी मृदेमध्ये लोह आणि काय असतं? ॲल्युमिनियम असतं किंवा बॉक्साईट असतं. त्याचबरोबर रेगूर मृदेमध्ये आपल्याला लोह सापडू शकतं, कॅल्शियम सापडू शकतं. तांबड्या मृदेमध्ये आपल्याला लोह, मॅग्नेशियम या प्रकारची खनिजे आढळतात. प्रश्न क्रमांक 25. खाली 2 विधाने दिली आहेत, त्यापैकी ए हे प्रतिपादन असून आर हे त्याचे कारण आहे. दिलेल्या पर्यायातून बरोबर उत्तर निवडा. अ. कापूस हा वजन न घटणारा शुद्ध कच्चा माल आहे, शिवाय हलका व टिकाऊ आहे. आर. सुती कापड उद्योगाचे स्थानिकीकरण कापूस उत्पादक प्रदेश किंवा बाजारपेठ या ठिकाणी होते. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, या ठिकाणी अ हे बरोबर आहेच. कापूस हा शुद्ध व वजन न घटणारा कच्चा माल आहे, शिवाय हलका आणि टिकाऊ आहे. तर सुती कापड उद्योगाचे स्थानिकीकरण कापूस उत्पादक प्रदेशामध्ये झालेलं आहे का? तर होय देखील बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी ही दोन्ही विधाने बरोबर आहेत. आणि आर हे याचे स्पष्टीकरण आहे का? तर आहे. मित्रांनो या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 26. भारताच्या प्राकृतिक नकाशात महाराष्ट्र पठार खालीलपैकी कोणत्या रंगाने दर्शवले आहे? मित्रांनो नकाशा दाखवताना किंवा नकाशा बनवताना काही विशिष्ट रंगांचा वापर केला जातो. जसं की निळा रंग हा नद्या, तलाव, प्रवाह, महासागर, जलाशय, महामार्ग आणि स्थानिक सीमा दाखवण्यासाठी वापर केला जातो. लाल रंग हा महामार्ग, रस्ते, शहरी केंद्रे, विमानतळे, विशेष स्वारस्य साइट्स, लष्करी साइट इत्यादी ठिकाणांना दिला जातो. पिवळा रंग हा बिल्टअप किंवा शहरी क्षेत्रासाठी दिला जातो. म्हणजेच या ठिकाणी पठारी प्रदेश आहे म्हणून पिवळा रंग हा पठाराला दिला जाईल. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. महाराष्ट्र पठाराला भारतीय प्राकृतिक नकाशात पिवळ्या रंगाने दर्शवलं जातं. प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी कोणत्या दिवशी दक्षिण गोलार्धातील उन्हाळी अयन दिवस येतो? मित्रांनो उन्हाळी अयन दिवस 2 वेळा येतो. दक्षिण गोलार्धामध्ये 22 डिसेंबरला आणि उत्तर गोलार्धामध्ये 21 जूनला. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे? दक्षिण गोलार्धात, म्हणून आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4 22 डिसेंबर. जर मित्रांनो उत्तर गोलार्धात असतं तर काय असतं? 21 जून असतं. तर मित्रांनो 21 जून ते 22 डिसेंबर या काळामध्ये सूर्य हा उत्तरेकडून दक्षिणेकडे जातो, त्याला काय म्हटलं जातं? दक्षिणायन म्हटलं जातं. तर 22 डिसेंबर ते 21 जून या कालावधीमध्ये सूर्य हा दक्षिणेकडून उत्तरेकडे जातो, त्याला काय म्हटलं जातं? उत्तरायण म्हटलं जातं. त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी अयन दिवस आपण पाहिला, त्याचप्रमाणे विषुव दिन देखील असतो. तर पृथ्वीवर 21 मार्च आणि 23 सप्टेंबर 21 मार्च आणि 23 सप्टेंबरला काय असतं? सूर्य हा पूर्णपणे विषुववृत्तावर असतो. या दिवसांना काय म्हटलं जातं? विषुव दिन असं म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 28. भूमध्य सामुद्रिक प्रदेशात हिवाळ्यात पाऊस पडण्याचे कारण? मित्रांनो भूमध्य सागरी प्रदेश आहे त्या ठिकाणी हिवाळ्यामध्ये काय होतं? तर कमी दाबाचे पट्टे तयार होतात. आणि कमी दाबाचे पट्टे तयार झाल्यावर काय होतं आपल्याला माहित आहे? गरम हवा आहे ती कमी दाबाच्या पट्ट्याकडे व्हायला लागते. आणि त्यामुळे काय होतं? हवा तिकडे जाताना आपल्यासोबत वाफ घेऊन जाते. आणि वाफ घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी हवा थंड झाल्यानंतर त्या ठिकाणी पाऊस पडतो. म्हणून या ठिकाणी काय म्हणू शकतो आपण? भूमध्य सामुद्रिक प्रदेशात हिवाळ्यामध्ये पाऊस पडतो. म्हणजे या ठिकाणी काय होईल? वायुभार पट्ट्यांच्या आंदोलनामुळे हिवाळ्यात भूमध्य प्रदेशात कमी वायुदाब प्रदेश निर्माण होतात. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 29. पश्चिम पॅसिफिक महासागराच्या किनारवर्ती भागात प्रामुख्याने सागरी गर्त आढळतात कारण? मित्रांनो पश्चिम पॅसिफिक महासागराच्या किनारवर्ती भागामध्ये प्रामुख्याने सागरी गर्त आढळतात कारण या ठिकाणी काय झालेलं आहे? तर उतार खडा आहे. त्याचबरोबर या ठिकाणचे जे किनारवर्ती भाग आहे तो कसा आहे? तर सहजगत्या तुटेल असा सहजगत्या तुटेल या प्रकारचा आहे. म्हणून या ठिकाणी खोल सागरी गर्त म्हणजे खोल समुद्री दऱ्या आढळतात. म्हणजे या ठिकाणी किनारवर्ती भाग काय आहे? अधोगमन क्षेत्राचा आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. अधोगमन क्षेत्र म्हणजे काय? तर ज्या ठिकाणचा ऱ्हास झालेला आहे किंवा ज्या ठिकाणी सहजगत्या किनारा तुटला जाऊ शकतो असं आहे. म्हणून या ठिकाणी प्रामुख्याने सागरी गर्त आढळतात. प्रश्न क्रमांक 30. मान्सूनची माघार हा भारतीय हवामानाचा आविष्कार खालीलपैकी कोणत्या वातावरणीय परिस्थितीचा परिणाम आहे? मित्रांनो काय होतं? नैऋत्य मान्सून येतो आणि भारताच्या ईशान्येला जातो. तर मित्रांनो त्यावेळी समजा हा भारताचा भाग आहे, या ठिकाणी आग्नेय आहे, या ठिकाणी वायव्य, नैऋत्य, ईशान्य. मान्सून येतो आणि या मार्गाने जातो. तर या ठिकाणी जाऊन मान्सूनचं वारं हिमालयाला थटतं. मग या ठिकाणी नंतर हा जो आग्नेयचा भाग आहे या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा तयार होतो आणि वायव्यला जास्त दाबाचा पट्टा तयार होतो. त्यामुळे या इकडची जी हवा आहे ती पुन्हा बंगालच्या उपसागराकडे म्हणजेच दक्षिणेला व्हायला सुरुवात करते. मग या ठिकाणी या
परिणामामुळे काय होतं तर परतीचा मान्सून सुरू होतो किंवा ज्याला आपण मान्सूनची माघार असं म्हणतो. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, भारताच्या वायव्य भागाकडून आग्नेय भागाकडे उच्च वायुभार पट्ट्यांचा होणारा विस्तार, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 31, खालीलपैकी कोणते किंवा कोणती विधाने बरोबर आहेत? महाराष्ट्रात उत्तरेकडून क्रमाने पठारावरील प्रमुख डोंगररांगा व त्यांच्या दक्षिणेकडील नद्यांची खोरी खालीलप्रमाणे आहेत. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, सातपुडा पर्वतरांगाच्या दक्षिणेकडे तापीपूर्णा खोरे आहे. मित्रांनो हे बरोबर आहे बरं का. या ठिकाणी पहा नर्मदा नदी, त्यानंतर सातपुडा पर्वतरांग, त्यानंतर पुन्हा तापी नदी, त्यानंतर पुढे सातमाळा अजिंठा डोंगर, त्यानंतर गोदावरी नदी, त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट डोंगर, त्यानंतर भीमा नदी, त्यानंतर शंभू महादेव डोंगर आणि त्यानंतर कृष्णा नदी. या प्रकारे क्रम आहे आणि या ठिकाणी अ ब क ड ही सर्व विधाने बरोबर आहेत. म्हणून आपलं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 2 वरील सर्व बरोबर. नर्मदा नदी, सातपुडा पर्वत, तापी नदी, सातमाळा अजिंठा पर्वत, गोदावरी नदी, हरिश्चंद्र बालाघाट डोंगर, नंतर भीमा नदी, शंभू महादेव डोंगर आणि शेवटी कृष्णा नदी. या प्रकारे क्रम आहे. प्रश्न क्रमांक 32, सह्याद्रीची रांग सरळ रेषेत नसून अनेक ठिकाणी ती वक्राकार झालेली आहे कारण? आता मित्रांनो या ठिकाणी पहा, कोकणातील ज्या नद्या आहेत त्या काय करतात, उंचावरून खाली समुद्राकडे जातात आणि त्या वाहताना तेथील खडक दगड माती सगळं वाहून येतात. त्यामुळे काय होतं, त्या ठिकाणी सह्याद्रीची झीज झालेली आहे म्हणून या ठिकाणी ती वक्राकार बनलेली आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या कोकणातील नद्यांनी उगमापाशी केलेल्या शिरशिवरती खननामुळे वक्राकार झालेले दिसते. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. सह्याद्रीची रांग वक्राकार असण्याचं कारण काय आहे तर कोकणातील नद्या, त्यांचं वरून पडणारं पाणी. प्रश्न क्रमांक 33, गोदावरी व कृष्णा नद्यांच्या तुलनेत कावेरी नदीच्या पात्रात हिवाळ्यात पाण्याचे प्रमाण वाढते कारण? आता मित्रांनो काय होतं तर हिवाळ्यामध्ये परतीच्या मान्सूनचा कालावधी असतो आणि म्हणजे ईशान्य मान्सूनचा कालावधी असतो आणि या वाऱ्यांमुळे काय होतं, कावेरी नदीच्या पात्रामध्ये पाऊस पडतो आणि त्यामुळे कावेरी नदीला पाणी येतं आणि इतर नद्यांच्या पात्रामध्ये पाणी नसतं. त्यामुळे आपलं उत्तर काय असेल, ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे कावेरी नदीच्या पात्रात पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणात होते. यामुळे गोदावरी आणि कृष्णा या नद्यांच्या तुलनेने कावेरी नदीच्या पात्रात हिवाळ्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 34, उद्योगाच्या स्थान निश्चिती करताना अल्फ्रेड वेबर यांनी खालीलपैकी कोणत्या घटकाचे महत्त्व आपल्या सिद्धांतात सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे? मित्रांनो एखादा उद्योग स्थान निश्चित करताना काय केलं जातं तर साधन संपत्तीपासून किंवा कच्च्या मालापासून ते कामगारांपर्यंत त्याचं अंतर पाहिलं जातं. तर मित्रांनो त्या अंतराचाच आपण विचार का करतो तर त्या ठिकाणापासून कामगारांपर्यंत किंवा कामगारांपासून कच्च्या मालापर्यंत जो वाहतूक खर्च होईल त्याचा विचार केला जातो आणि याचीच मांडणी अल्फ्रेड वेबर यांनी केलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल, उद्योगाच्या स्थान निश्चितीकरणात वाहतूक खर्चाचे योगदान महत्त्वाचे असते. वाहतूक खर्च यांनी महत्त्वाचा मांडलेला आहे. कारण आता समजा महाराष्ट्रामध्ये उद्योग स्थापन करायचा आहे परंतु कच्चा माल बांगलादेशात मिळणार आहे तर आणि कामगार आपल्याला अमेरिकेहून आणायचे आहेत तर मित्रांनो ही गोष्ट खर्चाची ठरेल आणि यामध्ये होणारा खर्च हा मोठ्या प्रमाणात असेल. त्यामुळे उद्योग त्याप्रमाणे कोणत्या तरी मध्य ठिकाणी स्थापन करायला लागेल. याप्रमाणे वाहतूक खर्च कमी करणे किंवा वाहतूक खर्चाच्या अनुषंगानेच आपण उद्योग स्थापन केला पाहिजे असं अल्फ्रेड वेबर यांचं म्हणणं होतं. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 35, खालील विधानांचा विचार करून त्यातील कोणते किंवा कोणती विधाने बरोबर आहेत ते संकेतांकांचा वापर करून लिहा. 1, केंद्रित वस्ती बहुधा शेतवाड्यांनी वेढलेली असते. मित्रांनो केंद्रित वस्ती हा ग्रामीण वस्तीचा प्रकार आहे ज्यामध्ये वर्तुळाकार, चौकोनी आणि त्रिकोणी प्रकारच्या वस्ती आढळतात. तर मित्रांनो या केंद्रित वस्ती असतात त्या तलाव, मंदिर किंवा ग्रामपंचायत, पिंपळ, झाड या प्रकारच्या गोष्टीच्या सभोवताली एकत्र झालेले असतात आणि एकत्र येण्याचं कारण काय असतं तर सुरक्षितता आणि त्याच्या सभोवताली त्या डोंगर, झाडे, वने कशानेही वेढलेले असू शकतात. म्हणजे या ठिकाणी शेतवाड्या बहुधा हे बरोबर नाहीये. म्हणजे पर्याय क्रमांक म्हणजे विधान 1 चुकलेलं आहे. 2 पहा, हिमालयन प्रदेशात केंद्रित वस्ती आढळत नाहीत. मित्रांनो हिमालयन प्रदेशामध्ये कोणत्याही प्रकारची वस्ती केंद्रित झालेली आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळे या ठिकाणी 2 तरी बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 फक्त 2 बरोबर आहे हे आपलं उत्तर असेल. तर विधान 1 चुकलेलं आहे कारण या ठिकाणी केंद्रित वस्ती ही डोंगर, वने या प्रकारच्या कोणत्याही साधन संपत्तीने किंवा कोणत्याही परिसंस्थेने वेढलेली असू शकते.
प्रश्न क्रमांक 36, टिंबटिंब या पदार्थांची प्रतिरोधकता निर्णायक तापमानाच्या खाली 0 होते, म्हणजे क्रिटिकल टेम्परेचरच्या खाली 0 होते. तर मित्रांनो या ठिकाणी काही पदार्थ असे असतात की काही विशिष्ट तापमानाखाली त्यांना थंड केलं की त्यांच्यामध्ये जो रोध आहे, विद्युत रोध आहे, तो कमी होतो किंवा 0 होतं. त्यांना काय म्हटलं जातं? अतिवाहक म्हटलं जातं, म्हणजे सुपर कंडक्टर म्हटलं जातं. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. एका विशिष्ट तापमानाला त्यांच्यामधील विद्युत रोध आहे तो पूर्णपणे कमी होतं, म्हणून याला काय म्हटलं जातं? सुपर कंडक्टर म्हटलं जातं. आणि त्यामध्ये होणारं ऊर्जेचं वहन आहे ते पूर्णपणे होतं, 100% वहन होतं आणि 0% त्याच्यातून ऊर्जेचा ऱ्हास होतो किंवा 0% ऊर्जा वाया जाते. प्रश्न क्रमांक 37, जर एखादी वस्तू 36 अंशात तिरपी असणाऱ्या दोन समतल आरशांमध्ये समरूप ठेवली तर किती प्रतिमा तयार होतील? आता मित्रांनो या ठिकाणी पहा, 36 अंशामध्ये तिरपे असणाऱ्या दोन आरशामध्ये ठेवलेले आहे. तर या ठिकाणी सूत्र वापरायचं असतं. सूत्र काय असतं? एन म्हणजे प्रतिमांची संख्या बरोबर 360 भागिले थिटा. थिटा काय आहे? तर हा कोन आहे, आरशांमधील कोन आहे, वजा 1. मग या ठिकाणी काय करूया आपण? थिटा जागी 36 ठेवूया, कारण या ठिकाणी 36 अंश दिलेला आहे ना. मग या ठिकाणी थिटा जागी 36 ठेवलं तर काय होईल? 36 एके 36, 36 10 360, म्हणजे 10 वजा 1 बरोबर किती? 9. म्हणजे 9 प्रतिमा तयार होतील. मग या ठिकाणी मित्रांनो जर 90 अंश कोन असेल तर काय असेल? जर या ठिकाणी 90 अंश कोन असेल तर 360 भागिले 90 वजा 1, 9 एके 9, 9 चौक 36, म्हणजे 4 वजा 1 बरोबर 3 प्रतिमा तयार होतील. 90 अंशाच्या कोनामध्ये म्हणजे काटकोनामध्ये 3 प्रतिमा तयार होतील. प्रश्न क्रमांक 38, P/P प्लस Hg प्लस 1/2 इज इक्वल टू स्थिरांक म्हणजे कॉन्स्टंट. हे गणितीय विधान टिंबटिंब या नावाने ओळखले जाते. मित्रांनो हे जे गणित आहे किंवा हे विधान आहे ते बर्नौली या शास्त्रज्ञाने दिलं होतं, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. हा सिद्धांत काय सांगतो? जर एखादा वायू किंवा द्रव एखाद्या विशिष्ट एका सरळ रेषेमध्ये प्रवास करत असेल तर या वायूने प्रत्येक भागावर, एका प्रत्येक बिंदूवर प्रविष्ट केलेले जे बल आहे ते त्या वस्तूच्या गतिज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा याच्या गुणाकाराच्या समानुपाती असेल. यासंबंधी हे गणितीय विधान आहे. प्रश्न क्रमांक 39, जेव्हा अल्फा कण किरणोत्सारी घटकातून बाहेर पडतात तेव्हा काय होतं? मित्रांनो जेव्हा अल्फा कण किरणोत्सारी घटकातून बाहेर पडतो तेव्हा काय होतं? तर तेव्हा हायड्रोजन प्लस आयन बाहेर पडतो, म्हणजे अल्फा बाहेर पडतो. तर मित्रांनो त्याला काय म्हटलं जातं? अल्फा डिके असं म्हटलं जातं. त्यावेळी 2 प्रोटॉन आणि 2 न्यूट्रॉन बाहेर पडले जातात, म्हणजे या ठिकाणी एकूण 2 ने अणु कमी होतो, तर 2 अधिक 2 4 ने अणु वस्तुमानांक कमी होतं, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. अल्फा कण जेव्हा किरणोत्सारी घटकातून बाहेर पडतो तेव्हा 2 ने अणु कमी होतो आणि 4 ने अणु वस्तुमानांक कमी होतं. प्रश्न क्रमांक 40, मूलाचा ताप 104 डिग्री फॅरनहाइट आहे. हे तापमान किती डिग्री सेल्सिअस आहे? आता मित्रांनो फॅरनहाइटचं डिग्री सेल्सिअसमध्ये आणि डिग्री सेल्सिअसचं फॅरनहाइटमध्ये कन्वर्जन करण्यासाठी एक फॉर्म्युला असतो. तर काही ठिकाणी जेव्हा फॅरनहाइटचं सेल्सिअसमध्ये केलं जातं तेव्हा फॉर्म्युला कोणता वापरायचा? फॅरनहाइट वजा 32 गुणिले 5/9 हा फॉर्म्युला वापरायचा. आणि जेव्हा सेल्सिअसचं फॅरनहाइटमध्ये करायचं असेल तेव्हा काय करायचं? सेल्सिअस गुणिले 9/5 यातून वजा 32 या प्रकारे करायचं आहे. मग या ठिकाणी आपण पहिला फॉर्म्युला करून पाहूया. मग या ठिकाणी करून पाहूया. 104 वजा 32 गुणिले 5/9 बरोबर किती? 104 वजा 32 किती येतं? 2 आणि 7 72 येतं. 72 गुणिले 5/9 किती होईल? 9 एके 9, 9 8 72 आणि 8 पंचे 40, म्हणजे 40 डिग्री सेल्सिअस असेल, म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. 104 डिग्री फॅरनहाइट ताप म्हणजे 40 डिग्री सेल्सिअस ताप असेल. प्रश्न क्रमांक 41, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? 1. ग्रहांचा वेग सूर्यापासून जास्तीत जास्त अंतर असताना सर्वात कमी आणि सूर्यापासून कमीत कमी अंतर असताना सर्वात जास्त असतो. मित्रांनो या ठिकाणी पहिलेच विधान बरोबर आलेलं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. या ठिकाणी पहा, जर एखादा ग्रह सूर्याच्या जवळ असेल तर त्याची गती सर्वाधिक असेल आणि एखादा ग्रह सूर्यापासून लांब असेल तर त्याची गती कमी कमी होत जाईल. याप्रमाणे पहा बुध ग्रहाची जी गती आहे या ठिकाणी पहा बुध ग्रहाची जी गती आहे किंवा प्रदक्षिणेचा सरासरी वेग आहे तो 47.90 किलोमीटर प्रति सेकंद आहे. त्याच ठिकाणी जर आपण मंगळाची गती पाहायला गेलं तर 24.14 किलोमीटर प्रति सेकंद आहे. प्रश्न क्रमांक 42, खालील जोड्या जुळवा. जीवनसत्व व त्यांच्या अभावी होणारे रोग. मित्रांनो आपल्याला जीवनसत्व व त्यांच्या अभावामुळे होणारे रोग, जीवनसत्व व त्यांची शास्त्रीय नावं माहिती असली पाहिजेत. या ठिकाणी पहा अजीवनसत्वाच्या अभावामुळे काय होतं? रातआंधळेपणा होतो.
ड जीवनसत्वाच्या अभावामुळे मुरदूस होतो, ज्याला रिकेट्स असं म्हटलं जातं. क जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी होतो आणि B12 या जीवनसत्वाच्या अभावामुळे रक्तक्षय होण्याचा धोका असतो. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? 4, 1, 2, 3 म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 43. ॲग्विना ट्रिटिसी हा टिंबटिंब वनस्पतीवर आढळणारा परजीवी नेमेटोड आहे. मित्रांनो, ॲग्विना ट्रिटिसी हा काय आहे तर नेमेटोडा फायलम मधील एक जीवाणू आहे, एक परजीवी आहे, जो गहू या पिकावर वाढतो. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1 गहू. तर एखादा जीवाणू असेल किंवा एखादा परजीवी असेल तर त्या ठिकाणी काय माहिती असलं पाहिजे? फायलम, क्लास, स्पीसीज आणि जीनस या गोष्टी आपल्याला माहित असल्या पाहिजेत. प्रश्न क्रमांक 44. शंखशास्त्राचा अभ्यास म्हणजे कशाचा अभ्यास? आता मित्रांनो, या ठिकाणी शंखशास्त्र म्हणजे कॉन्कोलॉजी, आणखी एक टर्म आहे मेलॅकोलॉजी. या ठिकाणी जर शंखशास्त्राचा अभ्यास विचारलं तर काय असेल तर मोलस्कांच्या कवचाचा अभ्यास म्हणजे शंखशास्त्राचा अभ्यास म्हणजेच कॉन्कोलॉजी. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. परंतु मित्रांनो, जर मेलॅकोलॉजी विचारलं तर काय असेल? जर संपूर्ण मोलस्का संघाचा अभ्यास विचारलं तर त्याला काय म्हटलं जाईल? मेलॅकोलॉजी. म्हणजे मोलस्कांचा अभ्यास म्हणजे मेलॅकोलॉजी. लक्षात ठेवा. कॉन्कोलॉजी किंवा शंखशास्त्र म्हणजे फक्त मोलस्काच्या कवचाचा अभ्यास आणि मेलॅकोलॉजी म्हणजे संपूर्ण मोलस्कांचा अभ्यास. प्रश्न क्रमांक 45. मोलस्का वर्गीय प्राणी मृदुकाय असतात आणि ते खालील वैशिष्ट्य धारण करतात. आता मित्रांनो, या ठिकाणी पहा मोलस्कावर किती प्रश्न आलेले आहेत एकाच परीक्षेमध्ये. आपल्याला इतर फायलम देखील पाहायला लागतील, ते देखील महत्त्वाचे आहेत. पहा, ते प्राणीसृष्टीमधील दुसरा सर्वात मोठा वर्ग आहे. मित्रांनो, दुसरा आहे का? बरोबर आहे. पहिला कोणता आहे? आर्थ्रोपोडा. दुसरा आहे मोलस्का, म्हणजे बरोबर आहे. ब सर्वसाधारणपणे द्विपक्षीय सममिती असतात. मित्रांनो, हे देखील बरोबर आहे. समजा आपण ऑक्टोपस घेतला तर काय असेल? असा गोल असेल आणि इकडे 4 इकडे 4 अशा प्रकारे 8 त्याला पाय असतील. म्हणजे काय असेल तर सममिती असेल, द्विपक्षीय सममिती असेल. दोन्ही बाजूला समान प्रमाणे अवयव असतील. क पहा, ते फक्त जमिनीवर राहतात का? मित्रांनो, ते जमिनीवर आणि पाण्यामध्ये देखील राहतात. म्हणजे क चुकलेला आहे. ड पहा, त्यांना मासल पाय असतात. मित्रांनो, ऑक्टोपस उदाहरण पहा, त्याचे पाय मासल असतात का? हो असतात. म्हणजे या ठिकाणी ब आणि ड ही बरोबर आहेत तर क चुकलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? विधाने बरोबर कोणती आहेत? तर पर्याय क्रमांक 2 ब आणि ड हे उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 46. खालीलपैकी कोणते प्रमुख धोरणात्मक हस्तक्षेप हे भारतातील भूसुधारणांचा भाग होते? आता मित्रांनो, भूसुधारणासाठी काही निकष किंवा काही धोरणं आखली होती आणि ती धोरणं कोणती होती? तर मध्यस्थांचे निर्मूलन, कुल पद्धती सुधारणा, भूधारणांचे एकत्रीकरण आणि जमीन धारणेवर कमाल मर्यादा. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. मित्रांनो, वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रमाणात भूधारणा म्हणजेच जमीन धारणेवरील कमाल मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. तर महाराष्ट्रामध्ये मित्रांनो ती 3.2 हेक्टर इतकी आहे. त्याचबरोबर आसाममध्ये 20.2 हेक्टर तर जम्मू काश्मीरमध्ये 9.2 हेक्टर अशी मर्यादा आहे. प्रश्न क्रमांक 47. अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी कोण आहेत? मित्रांनो, अन्नपूर्णा योजना ही 1 एप्रिल 2001 साली सुरू करण्यात आली होती आणि यामध्ये 65 वर्षावरील व्यक्तींना जे इतर कोणत्याही निवृत्ती वेतन योजनेखाली नाहीत त्यांना 10 किलो धान्य दिले जात होतं. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेखाली नाहीत असे ज्येष्ठ नागरिक. किती धान्य दिलं जायचं? तर 10 किलो धान्य दिलं जायचं. प्रश्न क्रमांक 48. संतुलित वृद्धी दराचा उद्देश टिंबटिंब हा असतो. मित्रांनो, संतुलित वृद्धी दर म्हणजे काय तर अर्थव्यवस्थेच्या सर्व घटकांमध्ये समान वृद्धी दर होणे किंवा समान वाढ होणे. म्हणजे या ठिकाणी उत्पन्नाचा वृद्धी दर, उत्पादन वृद्धी दर आणि नैसर्गिक साधन संपत्तीचा वृद्धी दर याच्यातील समानता असेल तर त्याला काय म्हटलं जाईल? संतुलित वृद्धी दराचा उद्देश साध्य झाला असं म्हटलं जाईल. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. संतुलित वृद्धी दर म्हणजे काय तर अर्थव्यवस्थेच्या सर्व घटकांमध्ये समान वाढ होणे. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 49. नागरीकरण म्हणजे काय? मित्रांनो, नागरीकरणाची व्याख्या काय आहे? तर शहरात किंवा नागरी क्षेत्रात लोकवस्ती केंद्रित होणे. याला काय म्हटलं जातं? लोकसंख्येचं नागरीकरण म्हटलं जातं. म्हणजे या ठिकाणी फक्त आपलं उत्तर असेल. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 50. अटल पुनरुज्जीवन व शहरी परिवर्तन अभियान विषयी खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? मित्रांनो, कोणते विधान बरोबर नाही असं विचारलेलं आहे. या ठिकाणी पहा, अमृत हे भारत सरकारचे प्रमुख अभियान आहे, हे बरोबर आहे. 2 गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय यांनी हे अभियान सुरू केलेलं आहे. मित्रांनो, हे देखील बरोबर आहे. 3 ते देशभरातील शहरांमधील पाण्याच्या पुरवठ्याची आव्हाने सोडवते. मित्रांनो, हे देखील बरोबर आहे. त्यामध्ये शहराचा विकास आणि शहरांना पाण्याने जोडणं हे देखील एक उद्दिष्ट आहे.
आणि 25 जून 2015 मध्ये पाचशे शहरामध्ये ते कार्यान्वित झालेले आहे. मित्रांनो 25 जून 2015ला ते सुरू करण्यात आलं आणि पाचशे शहरामध्ये ते सुरू करण्यात आलेलं आहे. म्हणजे हे देखील बरोबर आहे. मित्रांनो चारही विधाने बरोबर आहेत, परंतु बरोबर नाही असं विचारलेलं आहे. त्यामुळे हा प्रश्न बहुतेक बाद होण्याची शक्यता आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच. आज आपण काय पाहिलं, 4 जून 2023 रोजी झालेल्या राज्यसेवा पेपरमधील प्रश्न क्रमांक 1 ते 50. पुढच्या भागामध्ये आपण यामधील प्रश्न क्रमांक 51 ते 100 पाहणार आहोत. मित्रांनो याच पद्धतीने आपण परीक्षेमध्ये आलेल्या प्रश्नांचा आणि त्यांच्या उत्तरांचा स्पष्टीकरणासह अभ्यास करणार आहोत. तर मित्रांनो जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. त्याचबरोबर याच प्रकारे येणाऱ्या परीक्षेसाठी तयारी करण्यासाठी ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर चॅनलवर जे व्हिडिओ अपलोड केले जातात आणि जी माहिती पुरवली जाते ती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.